भाग 2 मधील पहिल्या पाठातील म्हणजे समरूपता पाठातील दुसरं महत्त्वाचं प्रमेय पाहणार आहोत आपण. प्रमेयाचं नाव आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजक तुम्हाला माहिती आहे? एखादा कोन कोणता पण असेल, समजा हा एक कोन आहे, ठीक आहे ना. या कोनाचं माप समजा 60 अंश आहे आणि मग या कोनातून जाणारा एखादा किरण काढला तुम्ही, असा समजा. ज्या किरणामुळं या 60 अंश असलेल्या पूर्ण कोनाचे जर समान 30-30 अंशाचे दोन कोन तयार झाले, ह्या पूर्ण एका कोनाचे अशा दोन कोन तयार झाले आणि ते दोन्ही कोन जर का सारख्या मापाचे समान मापाचे असतील तर या किरणाला म्हणतात दुभाजक. याला म्हणलं दुभाजक. याला दुभाजक का म्हणलं? याला दुभाजक का म्हणलं? कारण या एका कोनाचे या किरणामुळं दोन समान भाग झाले म्हणून याला म्हणलं दुभाजक. कळलं? मग हे झालं कोन दुभाजक. आता कोन दुभाजकाचं प्रमेयाचं काय म्हणणं आहे पहा. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला, म्हणजे आता समजा जसं की पहिल्यांदा समजा हा पूर्ण त्रिकोण होता, मग मी नंतर कोन, ज्यावेळेस मी हा पूर्ण त्रिकोण ठेवला, हा कोन दुभागला नव्हता, तेव्हा समजा हा त्रिकोण, या त्रिकोणाचं काही पण नाव असेल, समजा XYZ, तर याच्यातली XZ ही बाजू सध्या अखंड आहे. पण जेव्हा मी आता हा समजा कोन दुभाजक काढला, तर हा कोन दुभाजक काय करते, या बाजूला पण विभागते, है ना. आता इथे एखादा पॉइंट असेल समजा काही पण, कारण यानं त्याला छेदलं ना, हा जो रे आहे, हा जो किरण आहे, या किरणामुळं, या दुभाजकामुळं या XZ चे पण दोन विभाग झाले. एक झाला XW, एक झाला WZ. बरोबर आहे का? तर या कोनासमोरील बाजूला कोन दुभाजकानं विभागले. तर प्रमेयाचं काय म्हणणं आहे की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक, या त्रिकोणातल्या या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील, म्हणजे या कोनासमोरील बाजू म्हणजे XZ या बाजूला, ठीक आहे ना, त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागते. आता उरलेली बाजू कोणती त्रिकोणाच्या? मग ह्या दोन. म्हणजे या कोनासमोरील बाजूला, म्हणजे कोणती बाजू? XZ ला. XZ ला किती प्रमाणात विभागते? तर या उरलेल्या दोन बाजूच्या प्रमाणात. म्हणजे XW आणि WZ ह्याचं जे प्रमाण आहे, ह्याचं जे गुणोत्तर आहे, हे किती असेल? तर ते या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढं, म्हणजेच XY आणि YZ याच्या एवढा असते, असं या प्रमेयाचं म्हणणं आहे. कळलं? मग आता ह्याच्यावरून आपण एक आकृती काढू अशीच, ठीक आहे ना, आणि त्याच्यात जे दिलंय ते सगळं पक्षामध्ये मांडू. सिद्ध काय करायचं आपल्याला? हे असं, म्हणजे जी बाजू, ज्या बाजूला कोन दुभाजकानं विभागले त्या बाजूचं गुणोत्तर हे उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तराच्या एवढं लिहायचं आपल्याला, ते सिद्ध करायचं आपल्याला, ठीक आहे ना. मग एक आकृती घेऊ, जी पुस्तकात दिलेली तीच आकृती घेऊ आपण. पुस्तकात कसं दिलंय? एक त्रिकोण आहे ABC, ठीक आहे ना, आणि कोन C चा दुभाजक एक किरण घेतला. कोन C चा एक दुभाजक किरण ACE घेतला, जो की कोन ACB ला दुभागते. म्हणजे हे दोन कोन सारख्या मापाचे होतात. जसं मी इथं 30-30 म्हणलं होतं ना, तसं हा कोन किती अंशाचा आहे ते माहित नाही, त्याच्यामुळे मग ह्याचे दोन सारखे भाग झाले म्हणून मी त्याच्यावर तशी खूण केली समान असण्याची, ठीक आहे ना. तर हे झालं मग आपलं पक्ष. काय की त्रिकोण ABC मध्ये किरण CE हा कोन ACB
बी चा दुभाजक आहे. कोण ए सी बी चा दुभाजक आहे. याला आपण इंग्रजीत पक्षाला काय म्हणतो, गिवन. ठीक आहे ना. आता हे जर का दुभाजक आहे तर म्हणजे याचा अर्थ मला काय लिहिता येते की कोण ए सी ई है ना आणि कोण ई सी बी हे सारख्या मापाचे असतील. कोण ए सी ई आणि कोण ई सी बी, या ई सी बी म्हणा किंवा बी सी ई म्हणा एकच होते. ठीक आहे ना. हे झालं आपलं पक्ष. आता आपल्याला साध्य काय करायचंय, तर आपल्याला साध्य करायचं आहे की या कोणाच्या दुभाजकामुळं या कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे, ए बी. ए बी पण विभागली गेली. मग ती कशी विभागली गेली, ए आणि ईबी मध्ये. तर या कोणाच्या कोण दुभाजकामुळं तयार झालेले जे रेषा या बाजूचे खंड पडलेत त्याचा प्रमाण काय घेता येते, ए छेद ईबी. याचं गुणोत्तर हे या उरलेल्या दोन बाजू ज्या आहेत त्याच्या एवढे येते. म्हणजे एसी छेद सीबी एवढं येते असं आपल्याला सिद्ध करायचं. मग ह्याच्यासाठी पण पुन्हा एकदा रचना करू. रचना काय करावं लागेल, तर या सीई ला समांतर अशी या बिंदू बी मधून एक रेषा काढावी लागेल. ठीक आहे ना. मग मी सीई ला समांतर काढण्याचा प्रयत्न करतो. पाहू. सीई ला समांतर असणारी एक रेषा काढली आणि ती रेषा या एसी ला पुढं वाढवून घेतलं. ते या इथं समजा ते छेदते, तर इथं एक बिंदू घेतला डी. ठीक आहे ना. ठीक आहे. काय केलं, बिंदू बी मधून किरण सीई ला समांतर बाजू काढली आणि एसी ला वाढवले. ठीक आहे ना. एसी ला पुढे वाढवलं तर एसी आणि बिंदू बी मधून काढलेली सीई ला काढलेली समांतर रेषा डी मध्ये छेदली है ना. बरोबर आहे का. म्हणजे एडी आणि बीडी अशा दोन आता त्या बाजू झाल्या. आता मोठा त्रिकोण तयार झाला इथं. ठीक आहे. म्हटलं हे मी डी मध्ये छेदली असं लिहिल्यापेक्षा इथं लिहितो की एसी ला डी पर्यंत वाढवले. ठीक आहे ना. डी पर्यंत वाढवले. ठीक आहे. एकच होते त्याचा अर्थ. ठीक आहे ना. चला आता पुढं. ही झाली आपली रचना. आता आपल्याला करायची सिद्धता. मग आता मी लिहितो इथं सिद्धता. आता पहा, आता इथं ना हा जो त्रिकोण तयार झाला याला मी काय करतो, हा डी तुमच्यासाठी म्हणून फक्त इकडे खाली आणतो. मग डी जर का मी खाली ओढला असा, ही आकृती जर अशी फिरवली तर ए वर येईल. बरोबर का. म्हणजे ही आकृती अशी होईल. पहा हा ए आहे वर आल्यामुळं, हा बी आहे इथं आणि तो डी खाली आणलाय आणि बीडी ला समांतर सीई आहे. कळलं का. आणि सीबी पण जोडलेला आहे आपला, तर असा ते समजा जोडला. ठीक आहे ना. आणि ए सी ई कुठे
ACE हा कोन आणि ECB याच्यावर अशा खुणा आहेत केलेल्या तिथं, ते आपल्याला पक्षात दिलेले म्हणून ते एकरूप लिहिले. ठीक आहे ना. आता पहा, आता काय झालं की हे जो CE किरण आहे, हा किरण आणि ही बाजू बीडी, हे आपले दोन समांतर आहेत. आपण रचनेमध्ये लिहिले आहे ना. बीडीला CE ला समांतर रेषा काढली, बाजू काढली, ती म्हणजे बीडी झाली, कारण डी पर्यंत AC ला वाढवल्यावरती आले ना, बरोबर आहे का. ठीक आहे, म्हणजे ही आणि ही समांतर आहे. मग आता ह्याच्यावर 3 छेदिका झाल्या. ह्या दोन बाजू ज्या समांतर झाल्यात, ही आणि ही, ह्याच्यावर 3 छेदिका आहेत. एक आहे ही, एक आहे ही, एक आहे ही. आहे का, दिसलं. मग आता समजा ही जर का त्या दोन बाजू आहेत, समजा एक आहे बिंदू E, बिंदू C, बिंदू B, बिंदू D, आणि ह्याच्यावर जर का समजा तुम्ही ही छेदिका घेतली, म्हणजे कोणती, AD. समजा जर का AD घेतली तुम्ही छेदिका, तर मला सांगा हा कोण जेवढा असेल तेवढ्याच मापाचा हा असते का, असते का नाही. इकडे A बिंदू आहे समजा, हा कोण आणि हा कोण एकरूप असते का नाही, असते. संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल्स. दोन समांतर रेषावर टाकलेल्या छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोण एकरूप असतात, बरोबर आहे का. ठीक आहे, म्हणजे मला कोणता कोण, ACE हा कोण जेवढ्या मापाचा असेल तेवढा CDB म्हणजे हा लिहिता येते. म्हणजे या आकृतीत मला ACE आणि हा कोण CDB हे सारख्या मापाचे आहेत असं लिहिता येते, हे एकरूप आहेत असं लिहिता येते. समजलं. बर, अजून आता मी ही छेदिका घेतली एकदा, है ना, AC वाली छेदिका घेऊन टाकली मी, तिच्याबद्दल माझं सांगून झालंय. आता मी दुसरी छेदिका घेतो. आता ही म्हणजे ह्या दोन त्या समांतर रेषा आहेत समजा, ठीक आहे ना, ह्या दोन त्या समांतर रेषा आहेत समजा, आणि CB ला जोडणारी ही छेदिका घेतली, ही CB. ठीक आहे, तर मला सांगा हा कोण आणि हा कोण एकरूप असते का, असते ना. कोणते कोण येते, व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स. म्हणजे याच्यामधला हा आणि याच्यामधला हा कोण एकरूप असेल, बरोबर आहे का. याचं काय कारण आहे, व्युत्क्रम कोण. म्हणजे याच्यामधला ECB आणि याच्यामधला CBD हे दोन कोण एकरूप असतात. म्हणजे हे दोघं आहेत एकमेकाचे व्युत्क्रम कोण, त्याच्यामुळे ते एकरूप येतात. आणि याच्यातले हे दोन कोण आहेत एकमेकाचे संगत कोण, त्याच्यामुळे ते एकरूप येतात. समजलं. तिसरी गोष्ट तुम्ही आधीच लिहिलेली आहे, ती म्हणजे ही, की हे दोघं आधीच एकरूप आहेत. आता पहा काय झालं, हे दोघं आधीच एकरूप आहेत, दिलेलं आहे कोण दुभाजकामुळे तयार झालेले कोण. याच्यातला एक जण याच्यासोबत एकरूप आहे आणि एक जण याच्यासोबत एकरूप आहे. मग मला सांगा हे दोघं एकरूप असतील का नाही, असायलाच पाहिजे, असणारच आहे ना. सिंपल आहे, हे दोघं भाऊ येतं, हे दोघं सख्खे भाऊ येतं, आणि या दोघांपैकी एकाचा भाऊ हे आहे आणि या दोघांपैकी दुसऱ्याचा भाऊ हे आहे. मग मला सांगा हे दोघं नातं काय असेल, भाऊ, बरोबर आहे. म्हणजे हे दोन कोण पण एकरूप झाले. मग आता मला सांगा या त्रिकोणात, हा जो त्रिकोण आहे आपला CBD, हा CDB किंवा CBD, ह्याच्यामध्ये हे दोन कोण जर का एकरूप असतील तर, तुम्हाला आठवते का आधीच्या वर्गात तुम्ही शिकलेत की एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात, आठवते. म्हणजे ह्या कोणासमोरील ही बाजू आणि या कोणासमोरील ही बाजू, ह्या दोन बाजू एकरूप असतील, बरोबर आहे का. म्हणजे मला याच्यावरून काय लिहिता येते की ही बाजू आणि ही बाजू एकरूप होते, कारण या कोणासमोरची ही आणि या कोणासमोरची बाजू ही, हे एकरूप होतात. म्हणजे मला याच्यावरून हे लिहिता येते की CD आणि CB ह्या बाजू एकरूप आहेत. एवढंच सिद्ध करायचं होतं एवढ्या सगळ्या याच्यावरून.
आता जर हे तुम्हाला सिद्ध झालं असेल की ह्या दोन बाजू एकरूप आहेत, आता तुम्ही प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलं की झालं तुमचं हे प्रमेय सिद्ध होते. जसं की आता हा जो त्रिकोण होता आपला, या त्रिकोणात आता ही बाजू समांतर आहे बीसीला, है ना, बरोबर. बीडीला ईसी समांतर किंवा सीई समांतर बीडी हे आपण याच्यात लिहिलंय. आता याच्यात वापरा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार या दोन जर का समांतर असतील तर या दोन बाजूचं गुणोत्तर, या दोन बाजूचं गुणोत्तर हे सारखं येते. म्हणजे काय लिहिता येते, ए सी किंवा एई घ्या आधी, एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी लिहिता येते ना प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग याच्यामधला सीडीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, सीबी. झालं, एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी. हे सिद्ध करायचं आपल्याला. समजायला का? आता आपण हेच जे सांगितलं आतापर्यंत हे सगळं लिहून घेऊ. ठीक आहे ना. बघा, सिद्धतेमध्ये काय करायचंय, याच्यातली एक एक छेदिका घ्यायची. पहिल्यांदा मी घेतो छेदिका ही एडी. बाजू सीई समांतर आहे आता बीडीला व एडी छेदिका आहे. ठीक आहे ना, इकडे लिहितो मी, व बाजू एडी ही छेदिका आहे. ठीक आहे ना. सीबीडी समांतर रचनेवरून आणि एडी ही झाली छेदिका. मग आता ह्या दोन उभ्या रेषावर जर का समांतर रेषावर जर का ही छेदिका असेल तर हा कोण आणि हा कोण एकरूप होते. बरोबर आहे का? म्हणजे कोण कोणता, ए सी ई एकरूप कोण सी डी बी. याचं काय कारण लिहिता येईल आपल्याला, संगत कोण. बरोबर आहे का? झालं. आता दुसरी छेदिका घेऊ आता ही सीबी. या दोन समांतर रेषावर ही टाकली छेदिका, या दोन समांतर रेषावर ही टाकली छेदिका. मग हा कोण आणि हा कोण एकरूप होते. बरोबर आहे का? बाजू सीबी ही छेदिका घेतल्यास काय होईल, सीबी जर का छेदिका घेतली तर काय होईल, कोण ईसीबी एकरूप कोण सीबीडी. याचं काय कारण आहे, व्युत्क्रम कोण. बरोबर आहे का? ठीक आहे. आता आपण याला याचा भाऊ दाखवलाय, याला याचा भाऊ दाखवलाय, आणि हे दोघं भाऊ आहेत हे आपण इथे पक्षामध्ये लिहिलेले आहे ना. म्हणजे हे दोघं एसीई आणि ईसीबी हे आधीच एकरूप आहेत असं आपण लिहिलेलं. म्हणजे याला जर 1 नंबर, याला जर 2 नंबर मधून उचलून हे जर का पक्षामध्ये टाकले तर या दोघायला पक्षवरून काय लिहिता येते की हे दोघं तर एकरूप येतं पक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ हे दोघं एकरूप असतील. बरोबर आहे का? हे दोघं एकरूप आहेत ना पक्षामध्ये, म्हणल्यावर मग हे दोघं पण एकरूप आहेत. म्हणजे पक्ष समीकरण नंबर 1 व 2 वरून काय लिहिता येते मला, कोण सीडीबी एकरूप कोण सीबीडी. कोण सीबीडी आणि कोण सीडीबी, सीबीडी हे एकरूप असते. समजलं का? मग आता हा कोण आणि हा कोण जर काही एकरूप असेल तर या कोणासमोरील बाजू ही आणि या कोणासमोरील बाजू ही म्हणजे सीबी आणि सीडी ह्या एकरूप होतात. सीडीबी कोणासमोरील बाजू सीबी
CB एकरूप, CDB समोरील बाजू, CB एकरूप कोण CDB समोरील बाजू CB ही CBDच्या समोरच्या बाजूसोबत एकरूप आहे, म्हणजे CD सोबत एकरूप आहे. ह्याचं काय कारण लिहिता येते मला? याला नंबर देतो मी पुढचा 3, आणि याचं कारण काय लिहिणार मी? एकरूप कोना समोरील बाजू. एकरूप कोना समोरील बाजू एकरूप असतात, बरोबर आहे का? चला, आता तुम्ही जो त्रिकोण आहे त्याला असं खाली पाडलं, इथं मी आकृती काढली होती आता, तर तुमच्या लक्षात येते की या त्रिकोण मोठ्या ADB मध्ये, त्रिकोण मोठा त्रिकोण ADB मध्ये काय झालंय? ADB मध्ये CE आणि BD समांतर आहेत. CE समांतर BD, म्हणजे मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करता येते, कारण त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा समांतर काढलेली आहे आणि ती रेषा या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदा लागली, म्हणल्यावर मग मला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय लिहिता येते? AE छेद EB बरोबर AC छेद CD. हे कशावर लिहिलं? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. कळलं? आता इथे माझ्याकडे CB आणि CD एकरूप आहेत असं लिहिलं. याला तुम्ही CB एकरूप CD लिहा किंवा CD एकरूप CB लिहा, काय फरक नाही पडणार. मग मी इथे CD आला आहे माझ्याकडे, तर या CDच्या जागेवर मी CB ठेवू शकतो, म्हणून AE एक छेद EB बरोबर AC छेद CDच्या जागेवर काय लिहितात मला? CB. 3 वरून, समीकरण 3 वरून झालं. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पहा, कळलं? सोपं आहे. मी आधी जसं समजून सांगितलं ना त्या पद्धतीने एकदा पुन्हा पहा. याचा स्क्रीनशॉट घ्या, याला वाचा, येईल तुम्हाला. ठीक आहे.